तो तर ज्ञानी पुरुष किंवा मुक्त पुरुष हा कशा प्रकारचा असतो, तर त्याच्यामध्ये आपण सर्व ज्ञानेंद्रियांच्या विषयामध्ये तो कधीही आसक्त होत राहत नाही. तो त्याच्या द्वंद्वांना सहन करण्यासाठी त्याचं चित्त संपूर्णतः सशक्त असतं. अशा पद्धतीत आपण प्रत्येक ज्ञानेंद्रियांचे विषय लालावित करणारे विषय बघितले. त्याचबरोबर त्यांच्यापासून भय उत्पन्न करणारे विषय सुद्धा बघितले. जसं की विजांचा कडकडाट किंवा भेरी आदी वाद्य किंवा जिथे काय होत आहे नगाडे वाजवले जात आहेत किंवा तुतार्या फुंकून शंखनाद करून हे केलं जात आहे. युद्धाचं गर्जना केली जात आहे. अशा ठिकाणी सुद्धा तो घाबरत नाही. अशा प्रकारे प्रत्येक ज्ञानेंद्रियाचं त्यांनी विषय सांगितले, वेगवेगळी उदाहरणं दिली. जसं की वेगवेगळ्या फुलांची उदाहरणं दिली नाकासाठी किंवा वेगवेगळ्या रसांची उदाहरणं दिली जिव्हेसाठी. अशा पद्धतीत कुठल्याही प्रलोभनाला तो मोहात पडत नाही. तसंच त्यांच्यापासून कुठलाही त्याला भीती पण वाटत नाही. त्या विषयांची त्याला भीती सुद्धा वाटत नाही. तो सम अवस्थेत राहतो. अशा पद्धतीत ज्ञानीपुरुष किंवा जीवनमुक्त जो समाधीस्थित झालेला आहे अशा व्यक्तीचं त्यांनी म्हणजे उदाहरणं देऊन पटवायला चालू केलेलं आहे. जर 16 मार्काला वगैरे प्रश्न आला, तर तुम्हाला हे डिटेल लिहायला पाहिजे म्हणून सांगतोय. पण आजपर्यंत कधी आलेला नाही. कधीच आलेला नाही. त्याच्यामुळे आला तर एवढं भरपूर लिहायला हरकत नाही. पूर्ण अध्याय सुद्धा 1 मिनिट पण आहे. जीवनमुक्ताचा प्रश्न आला होता ना मागच्या वेळी, मागच्या सत्रात शिकलो आपण तेव्हा. तो योग दर्शनानुसार होता ना सर? हा, योग दर्शन. योग दर्शन. हा, येतंय ऐकायला? हो सर, येत आहे. हा, तर आपण जर प्रश्न आला तर आपल्याला सगळ्या अध्यायाचा सारांशच लिहावा लागेल. एवढं हे मोठं आहे जे काय आहे ते. तर आपण साधारण माझ्या मते 53व्या श्लोकापर्यंत होतो ना सर? म्हणजे 49 वगैरे झाले असतील. 44. 44 का? हा, हो, 43 पूर्ण झाले, 44 आता स्टार्ट करायचं. ओके. आता इथे गड़गड़ाहट ध्वनि से युक्त सागर के प्रतिध्वनि रूप आकाश जनित शब्द के पर्वत में सिंहों के गर्जना होने पर भी ज्ञानी तनिक भी क्षुब्ध नहीं होता. हेच सांगितलेलं आहे की प्रत्येक विषय हे मोहात पाडणारे तरी असू शकतात किंवा भीती उत्पन्न करणारे असू शकतात. या सगळ्यांच्या बाबतीत हा तटस्थ राहतो, सम राहतो, असं त्याचं वर्णन आहे. गडगडाहट जरी झाली म्हणजे आपल्याला भीती वाटते, आता वीज पडेल. तसंच काय सागराचा पण ध्वनी इतका डेंजरस असतो, कधी कोकणात आलात तर ऐकायला मिळेल. झोप लागत नाही. समुद्राच्या जर जवळ असलात तुम्ही आणि तो जर उफाणलेला असेल, झोप लागत नाही. त्यानंतर आकाशजनित शब्द म्हणजेच काही कडकडाट होणे. पर्वत में सिंहों के गर्जनों के होने पर, हे सिंह जर ओरडायला लागला आपल्या घराच्या शेजारी
पर्वतावरून आवाज येतो त्याचा, तरी आपण घाबरू शकतो, पण तो मात्र घाबरत नाही. पुढे, शत्रुओं के नगारे आदि शब्दों से डमरुक, हे झालंय सर. डमरू के शब्द से, कर्णकटू धनुष के टनत्कार से, हे झालंय सर. ज्ञानी तनिक भी भीत नहीं होता, म्हणजे तो आवाजाने घाबरत नाही. मदोन्मत्त हाथियों के चिंघाड़ने के शब्द, बेतालों की कलह आदि ध्वनि तथा पिशाच एवं राक्षसों का सिंहनाद होने पर ज्ञानी पुरुष जरा भी कंपित नहीं होता, हे पण झाले. जो परब्रह्म में ध्यान लगाने वाला विद्वान है, वह वज्र के भयावह शब्द से, पर्वत के विस्फोट से एवं ऐरावत के चिंघाड़ने से कंपित नहीं होता, हे पण झालंय. ज्ञानी पुरुष चल रहे आरे के घर्षण से, चमचमाती हुई तलवार के विदलन से, बाण एवं वज्र के संपात से अपनी स्वरूप स्थिति रूप समाधि से विचलित विचलित नहीं नाही. होता. 50 आवाजावरच ला आलंय चालू होता, बरोबर तुमच्या. आहे, माझं सांगणं चुकलं. ज्ञानी पुरुष वाटिका में न आनंद प्राप्त करता, इथून घ्यायला पाहिजे. ज्ञानी पुरुष वाटिका में न आनंद प्राप्त करता है और न तो खेद. त्याला छताखाली ठेवा, त्याला आनंद पण होत नाही आणि त्याला दुःख पण होत नाही. तसंच त्याला मरुभूमी म्हणजे वाळवंटात नेऊन टाका, त्याला काही खेद सुद्धा होत नाही आणि आनंद सुद्धा होत नाही, तो समस्थितीत राहतो. भस्म से रहित उज्ज्वल अंगारों के सदृश असह्य बालू से युक्त मरु प्रदेशों में, पुष्पों के समूह से आच्छादित मृदु घासमय भूमियों में, हे दोन्ही विरुद्ध आहेत बघा. एक झाली तापलेली पूर्ण वाळवंट मरुभूमी, आणि दुसरं काय झालं, मस्त हिरवीगार छाया आणि पुष्प फुललेली आहेत, खाली मस्तपैकी गालीच्या सारखं गवत उगवलेलं आहे, असं ठिकाण असू दे, दोघांमध्येही तो सम राहतो. तीक्ष्ण शूरे की धारों में, नवीन कमलों से निर्मित शैयाओं में, उन्नत पर्वतों के प्रदेशों में, कुओं के अंदर की निम्न भूमियों में, म्हणजे काय, गुहा, जमिनीच्या खाली किती त्याला न्या किंवा वरती पर्वतावर नेऊन टाका, काही फरक पडत नाही. सूर्य किरणों से संतप्त शिलाओं में, तापलेल्या खडकावर, कोमल ललनाओं में, संपत्तियों में, उग्र विपत्तियों में, क्रीडाओं में तथा उत्सवों में विहार कर रहा भी ज्ञानी न उद्वेग प्राप्त करता है और न तो आनंद प्राप्त करता है. वह भीतर से सदा मुक्त और बाहर से सदा कर्मकर्ता की तरह स्थित रहता है. त्याच्या चित्तामध्ये वृत्ती उत्पन्न होतच नाहीये. त्यामुळे त्यानं रिॲक्शन देण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे तो बधीर नाही, पण अत्यंत संवेदनशील आहे. संवेदनशील आहे. हा, तो फक्त वृत्ती उत्पन्न करतच नाही. मग आता असा पुरुष आतून सदा मुक्त आणि बाहेरून सदा कर्म करता. अयसंग चितांगासु नरकारण्य भूमिषु परस्परे रितानंत कुंत तोमर वृष्टिषु न बिभेति न वा दत्ते वैवश्यम न च दीनतां समः स्वस्थमना मौनी धीर तिष्ठती शैलवत. आता हे सगळं वर्णन आपल्याला बऱ्यापैकी भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातलं मिळणार, हळूहळू मिळणार. स्थितप्रज्ञस्य का भाषा. ज्ञानी पुरुष महर्षि मांडव्य की तरह प्रारब्ध कर्मों से प्राप्त हुई अंगों को संकुचित करने वाली नरक की अरण्य भूमियों में, जहां पर एक दूसरे के द्वारा अनेक बर्छी तोमर आदि शस्त्र विशेषों की वृष्टि हो रही है, न भीता है न व्याकुल होता है और न तो दीन होता है. त्याला नरकात जरी टाकला तरी सुद्धा तिथे सगळे भाले बिले चालवले जात आहेत, भोकसलं जातंय, अशा ठिकाणी त्याला टाका, कुठल्याही अशा परिस्थितीला तो घाबरतही नाही, न व्याकुल होता है और न तो दीन होता है, परंतु वह सम स्वस्थ मन मौनी. मौनी म्हणजे स्थिर, तो म्हणजे स्वतः काही, एकचित्त. हा. हा, तो काही बोलून व्यक्त कुठली गोष्ट करत नाही, तो गप्प बसून राहतो, मौनी. और धीर होकर,
पर्वत की तरह अटल रहता है। पुढे अपवित्रमपथ्यम च विषसिक्तम मलाद्यपि भुक्त्वा जरयति क्षिप्रम क्लिन्नम नष्टम च मृष्टवत। ज्ञानी पुरुष अपवित्र, अपथ्य, विषयुक्त, गोमय आदि मल, त्यानंतर आर्द्र तथा रसवर्जित म्हणजे शुष्क पदार्थों को खाकर भी तत्क्षण उस प्रकार पचा लेता है जिस प्रकार साधारण मनुष्य परिष्कृत अन्न को खाकर पचा देता है। तो गोमय आदी मळ सुद्धा खाऊ शकतो, अपवित्र कुठलंही अन्न खाऊ शकतो, त्याला काही इन्फेक्शन होत नाही, विषयुक्त अन्न सुद्धा पचवू शकतो, अशी त्याची पचनशक्ती झालेली असते। बिंब प्रतिविषा कल्क क्षिरेषु सलिलांध साम असक्त बुद्धिस तत्वज्ञो भवति आस्वादने समहा। जिसके अंतःकरण में किसी प्रकार की विषयासक्ती नहीं है, कुठल्या विषयाला भोगायची त्याला काही इच्छा नहीं है, वह तत्वज्ञ तत्क्षण बुद्धि का विनाश करने वाला बिंब का फल, कुंदरू का फल, विषप्राय सब ओर से कषाय लगने वाला फल, क्षीर, इक्षुरस, जल और ओदन, इन सब विषयों के आस्वादन में समयानी तुल्य चित्त रहता है। कुंदरू का फल बुद्धि का विनाश करने वाला होता है, ते फळ सुद्धा तो खातो आणि पचवतो। त्यानंतर विषप्राय, विषाप्रमाणे जहाल, कषाय ज्याचा रस आहे किंवा तुरट, अति तुरट असणारी फळं सुद्धा तो तशीच खातो जशी तो ओदन म्हणजे भात खातो, क्षीर म्हणजे दूध पितो, किंवा इक्षुरस म्हणजे उसाचा रस. उसाचा उसाचा रस. रस आणि पाणी, ह्याचं त्याचं काय केलेलं आहे, कुंदरू फळाचं त्याला उदाहरण देताना अशा गोष्टींचं दिलंय की विषरूपी कुंदरूचं फळ सुद्धा तो खातो, कुठलेही विष सुद्धा तो अशाच पद्धतीने खातो जसा तो की भात खातोय किंवा रस पितोय उसाचा, अशा पद्धती। कुंदरू म्हणजे काय नेमकं? हा, कुंदरू म्हणजे काय? कुंदरू नावाचं एक वनस्पतीच आहे अच्छा. आणि त्याला विषारी फळ येतं। हे असं इतकं कठीण कसं असेल हो? हा तर फार भयानक आहे. म्हणजे इतकं काहीच परिणाम होत नाही. म्हणजे बघा ना किती उदाहरणं दिली त्याच्यासाठी. हो, आता त्याच्यामध्ये एक सगळीकडे कॉमन असेल बघा, मला त्याचं एक हे वाटतं की इक्षू आणि क्षुधा ह्याच्यावर विजय मिळवतो, असं पण बघा सगळीकडे आणि मॅक्झिमम कुठे तर हे कंठामध्ये. प्राण, हा प्राण. हं. हा, तर ती शक्ती जेव्हा म्हणजे थोडक्यात आपण चक्रावर विजय मिळवत चाललाय असं जर म्हटलं तर अनाहतच्या वरती विशुद्धाकडे आल्यानंतर त्याची वर्णनं प्रदीपिकेमध्ये वगैरे सगळीकडे अशी मिळतात। तसंच म्हणजे क्षुधा आणि हे ह्याच्यावर जय मिळवतो हे एक सांगितलेलं आहे, आणि दुसरं विषातलं विष सुद्धा पचवण्याची शक्ती त्याच्यामध्ये येते, हे पण सगळीकडे सांगितलेलं आपल्याला दिसतं। हे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे, इथे पण त्यांनी तसंच सांगितलंय बघा सगळं। कुंदरू फळ सुद्धा पचवू शकतो, विष कुठलीही पचवू शकतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। हो सर. मैरेय मदिरा क्षीर रक्त मेदो रसा सवाई ही वृक्षास्थिस्तृण केशांतैर्न हृष्यति न कुप्यति। मदिरा, मैरेय म्हणजे मदिराचाच एक पदार्थ आहे तो। त्यानंतर मदिरा, क्षीर, रक्त, चरबी, आसव, वृक्ष हड्डी म्हणजे हाड, तृण आणि केश, तृण म्हणजे काय, गवत, आणि केश म्हणजे केस सुद्धा, इन सबसे ज्ञानी न प्रसन्न होता है और न तो कुपित होता है। हे बघितल्यानंतर त्याला काय वाटत नाही, म्हणजे त्याला काही त्याच्याविषयी घृणा उत्पन्न होत नाही किंवा काहीच होत नाही। जसं की ज्यांना सवय नसते बघा, विशेषतः महिला, मी भरपूर बघितलेलं आहे असं,
रक्ताचा वास आला ना की महिला बऱ्याचशा जमिनीवर पडतात. बऱ्याच वेळा मी अनुभवलेली ही गोष्ट आहे. चक्कर येते, ग्लानी हा येते. हा नुसत्या रक्ताच्या वासानच होतं, परंतु ह्याच्यामध्ये असलं काही होत नाही. पुढे जीवितस्या अपि हर्तारं दातारं चैकरूपया दृशा प्रसाद माधुर्य शालिन्या परिपश्यति। जीवन का विनाश करने वाले तथा जीवन का दान देने वाला, इन दोनों पुरुषों को ज्ञानी पुरुष प्रसन्नता एवं मधुरता से शोभित दृष्टि से यानी समदृष्टि से देखता है। जसा एखादा गुंड त्याला हत्या करतच सुटलेला आहे अशाला बघूनही तो तशीच प्रतिक्रिया देतो जसा एखादा जीवनदान देणारा डॉक्टर असेल. दोघांप्रती त्याचा व्यवहार सारखाच असतो, काही बदल होत नाही. त्यानंतर स्थिरा स्थिर शरीरेषु रम्या रम्येषु वस्तुषु न हृप्यति हृष्यति ग्लायति वा सदा समतयेद्धया ज्ञानवान चिरस्थायी देव शरीर तथा कुछ काल तक स्थायी मर्त्य शरीर एवं उनके भोग्य रमणीय तथा अरमणीय वस्तु, इन सबके विषय में न हर्ष करता है और न तो ग्लानि करता है, क्योंकि उसकी समभावना सदा प्रदीप्त रहती है. त्याला देवशरीर जरी प्राप्त झालं तरी सुद्धा तो त्यातही रमत नाही. तसंच तो मर्त्य शरीर घेऊन पृथ्वीवर भोग भोगायला जरी आला तरी सुद्धा तो समस्थितीतच राहतो. जिथे तो विदेह योगी सांगितलेले आहेत बघा, हो. भवप्रत्यय योगी, तर तसं असतो. त्यानंतर आता संस्कृत वाचत नाही. अपने चित्त में आसक्ति का अभाव तथा विषय स्वरूप का भली प्रकार ज्ञान होने के कारण, म्हणजेच काय झालंय सांगा, अविद्या दूर झालेली आहे, भली प्रकार ज्ञान हो विवेक रहा है, ख्याती विवेक ख्याती आहे त्याचं. ख्याति झालेली आहे, अज्ञान दूर झालेला आहे. अशा परिस्थिती में हो जाने के कारण जगत स्थिती में ज्ञानी आस्था नहीं रखता. जगताच्या स्थितीवर त्याचा विश्वासच नसतो, कारण हे भ्रांती आहे हे त्याला कळलेलं असतं. एवं मिथ्या एवं आस्था के अयोग्य रूप होने से ज्ञानी साधु पुरुष किसी भी समय किसी इंद्रिय को विषय प्रवृत्ति के लिए अवसर नहीं देता. स्वस्वामी शक्त्यो असं एक हे आहे बघा तिकडे. इंद्रियांना आणि चित्ताला त्याचा स्वामी ताब्यात घेतो, अशी ही अवस्था आहे. त्यांनी तिथे प्रकृतीचं निमित्त कारण म्हणून पुरुष सांगितलेला आहे. प्रकृती तेव्हाच सर्ग पावेल जेव्हा पुरुष त्याच्या बरोबर असेल, नसेल तेव्हा ती समस्थितीत त्रिगुण तिच्यातले जे आहेत त्याच्यामध्ये कुठलाही हालचाल होणारच नाही. ओके, म्हणून निमित्त कारण आहे पुरुष हा सृष्टी उत्पत्तीसाठी, पण आणि उपादान कारण नाही. प्रकृती पण त्याला मदतच करते निवृत्त होण्यासाठी. हो, हं. पण तिथे कसं सांगितलंय तर उपादान कारण नाही. जसं की माती हे घड्याचं उपादान कारण आहे. कारण का तर मातीपासूनच घडा बनतो, पण पुरुषापासून जगताची उत्पत्ती नाहीये. मूळ कारण नाही, तो मूळ कारण प्रकृतीच आहे. जडाची मूळ कारण जडच आहे. प्रकृती ही शेवटचं तत्व आहे, सूक्ष्म तत्व. त्याच्या पलीकडे सूक्ष्म तत्व नाही. त्याच्या पलीकडे जे तत्व आहे ते निमित्त कारण होतं, अशा पद्धतीत वर्णन आहे. आता त्याला जाणल्यानंतर काय होतं तर निर्बीज होतं चित्त. विवेक ख्यातीमुळे जे क्लेश आहेत ते काय होतात, भ्रष्ट होतात. विवेक ख्याती म्हणजे झाल्यानंतर म्हणजे आता आपल्याला हे फक्त समजलं, म्हणजे हे फक्त आपल्याला कळलं हे असं असतं, पण आपल्याला ऍक्च्युअल ते काय कळलं पण ते हो. मुरलं नाही
किंवा आपण उरलेलं त्याच्यानुसार नाही. अडॅप्टेशन नाही झालं आपलं त्यानुसार. हो हो, पण हे तसं कठीण आहे. अवघडच आहे. कठीण आहे, कठीण आहे. हो, म्हणून तर म्हणतात ना, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. एवं मिथ्या विषय आस्था के अयोग्य रूप होने से ज्ञानी पुरुष किसी भी समय किसी इंद्रिय को विषय प्रवृत्ति के लिए अवसर नहीं देता. तो स्वतःच्या ताब्यातच ठेवतो, क्योंकि उसकी बुद्धि समस्त मानस पीड़ाओं से निर्मुक्त हो चुकी है. ते भ्रष्ट बीज झालेलं आहे. अतत्वज्ञम अविश्रांतम अलब्धात्म मनस्थितम आत्मनस्थितम निगिरंती निगिरंती इंद्रियाण्याशु हरिणा इव पल्लवम. जिस प्रकार हरिण पल्लव निगल जाते हैं, पानं खातात, कोवळी पानं येतात ती हरिण खातात, वैसे ही इंद्रिया तत्वज्ञान से शून्य, विश्रांति से वर्जित, अप्राप्त आत्मा तथा स्थिति शून्य मनुष्य को तत्काल निगल जाती है. ज्याला स्थिती प्राप्त झालेली नाही असा मनुष्य काय होतो, लगेच विषयांकडे आकृष्ट होतो. त्याला ती इंद्रिय स्वस्थ बसू देत नाही. क्लेश लगेच त्याच्यामध्ये प्रवृत्त होता आणि तो मनुष्य काय होता, निगल जाता है असं म्हटलेलं आहे त्यांनी. सर हे जे जीवनमुक्त आहेत, मग यांचं इथे राहण्याचं काय प्रयोजन आहे? इथे कशाला राहतात मग हे? पृथ्वीवर कशाला राहतात? भोगासाठी, त्यांचं क्षेत्रच नाहीये. भोगासाठी, अच्छा, भोगासाठी. राहिलेले. हम्म. हो, आणि इवन म्हणजे ह्या जन्मात नाही झाले भोग समाप्त तर परत येतात ते विदेह बनून, आणि पुढच्या जन्मात सुद्धा ते भोग संपवतात. भोग संपेपर्यंत त्यांना जन्म घ्यावाच लागतो. संसार समुद्र में बस रहे वासना रूपी बीचियों की से चेष्टित, अतएव निरंतर महान क्रंदन करने में तत्पर उस अज्ञानी को इंद्रियों रूपी मगर निगल जाते हैं. आता परत ते संसारात मध्ये जो हे आहे मनुष्य, त्याचं वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे इंद्रिय रूपी ज्या वासना आहेत त्या संसारातला जो कॉमन मॅन आहे त्याला काय होतात, अज्ञानी मनुष्य आहे त्याच्यामध्ये इंद्रिय रूपी मगर निगल जाते हैं उसको. म्हणजे काय तर वासनामध्ये तो गुरफटून जातो आणि तो आयुष्य पूर्ण वाया घालवतो. विचारणं भव्यपदम विश्रांत धीयमात्मनि न हरंती विकल्पौधा पौघा जलौघा इव पर्वतम. जैसे जल प्रवाहों से पर्वत बहाया नहीं जा सकता, वैसे ही विचारवान एकमात्र ब्रह्मरूप पद में समासीन तथा आत्मा में बुद्धि की विश्रांति लेने वाला महामती लोभ आदि विकल्प समूहों से बहाया नहीं जा सकता. त्याच्यामध्ये क्लेश दग्धच झालेले असल्यामुळे त्याला कुठल्याही विषयानं काय करता येत नाही, आकृष्ट करता येऊ शकत नाही. भलेही तो प्रिय विषय असू दे किंवा अप्रिय विषय असू दे, त्याच्या दृष्टीनं दोन्हीही समान असल्यामुळे तो कुठल्याच गोष्टीनं विचलित होऊ शकत नाही. पर्वतांना मोठी नदी जर असेल तर तुम्ही बघितलं असाल की त्याला ती हळूहळू हळूहळू का होईना पण त्या पर्वताला कापत जाते. तशा पद्धतीत सुद्धा या मनुष्यावर फरक पडत नाही. विषय हे किती जरी आले क्षरण अजिबात होत नाही कशाच. अजिबात त्याचं क्षरण होत नाही. सर्व संकल्प सीमांते विश्रांता ये परेपदे तेषां लब्ध स्वरूपाणां मरुरेव तृणायते. समस्त संकल्पों की सीमा के अंतर्भूत परम पद में जो महानुभाव विश्रांति कर चुके हैं, उन प्राप्त स्वरूप महात्माओं की दृष्टि में मेरु पर्वत ही तृण के सदृश है. म्हणजे त्यांच्यासाठी सर्व संकल्प त्यागी आहे तो. सर्व संकल्प कसे आहेत त्याचे त्यानं नष्ट केलेला आहे, त्याचा त्याग केलेला आहे. अशासाठी कुठलीही मोठी गोष्ट
ही क्षुल्लकच आहे किंवा संसारातील सर्व गोष्टी या त्याच्यासाठी काय आहेत, क्षुल्लक आहेत. जगत तर जर एवढं सगळं वाचल्यावर मग हा आपल्यासारख्यांनी सुरुवात करायची तर कुठून सुरुवात करायची असे प्रश्न पडतात ना. आणि हो सारखे सारखे आपण समस्या अडथळे येतात. आपण हो. काय करायला पाहिजे, तर जे अं, ज्यांना ज्ञानयोग समजतो, अभ्यास वैराग्य, त्यांनी त्या मार्गावर चाललं पाहिजे. ज्यांना तेही करणं कठीण आहे त्यांनी क्रियायोग केला पाहिजे. आणि ज्यांना नाही बाबा मी एवढा वेळ नाही देऊ शकत, मी अडकलेला आहे, मला हे हे ते असं ज्यांचं म्हणणं आहे, त्यांनी अष्टांग योग तरी केलाच पाहिजे. यम आणि यम नियमापासून सुरुवात करायची आपल्यासारख्याने. हा आता साधनपाद आहे आपल्या. आता त्यांनी तिकडे म्हणजे दुसरा जो आपल्याला इथे दिलेला जो सर्ग आहे म्हणजे 92वा, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की ज्या शुभेच्छा तनुमानसा वगैरे सगळ्या होत्या बघा त्या अध्यायामध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी त्या सर्गामध्ये नव्हत्या, परंतु त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय की जर तुमचं योगारूपी बीज किंवा अध्यात्म प्रवेश तुमचा जर एकदा झाला, बीज तुमचं एकदा रोवलं गेलं की त्याचं वृक्षात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये टप्पे सांगितले की हे तुम्हाला व्हायला लागलं की नक्की समजा की तुम्ही बाहेर पडला. म्हणजेच काय, तर योगदर्शनानुसार जर विचार केला तर प्रज्ञा प्रतिष्ठित होईपर्यंत किंवा स्थितप्रज्ञता येईपर्यंतचा विचार केला पाहिजे. त्याच्यासाठी मेहनत केली पाहिजे. त्या एकदा प्रज्ञा प्राप्त झाली की परत तो सांसारिक विषयामध्ये परत येत नाही. मग तो मोक्षाकडेच जातो. त्याला क्लेश त्रास देऊ शकत नाही. समाधी प्रज्ञा प्राप्त होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. जवळचं साध्य ठेवलं माणसानं तर अचीव करता येऊ शकतं. खूप लांबचं ठेवलं तर हे असंच वाटत राहणार, हे काहीतरी काल्पनिकच आहे, असं आहे. त्यामुळे तिथे ते दिलंय ना, मस्त वाटलं मला. योगदर्शनामध्ये हे सगळं अगदी व्यासांनीच लिहिलेलं असल्यामुळे ते अगदी क्लिअर लिहिले. अगदीच ज्यांना समजत नाही त्यांना अगदी साधे शब्द की आपण कुठे आहोत, आपण मूढ आहोत का, क्षिप्त आहोत का, विक्षिप्त आहोत का, की एकाग्र होतोय की निरुद्ध होतोय, हे ना बघा स्वतःकडे. विविध शब्द वापरून विविध स्टेजेस सांगितलेले आहेत त्यांनी तिथे. त्याचा आधारे आणि पुन्हा ज्यांना नुसतं कर्म हेच प्रधान वाटतं आहे, त्यांनी शारीरिक कर्म करावीत ना, आसन प्राणायाम प्रत्याहार यांच्याकडे जावं. त्यांना त्याचाही सहारा घ्यावा, कारण इथे ह्यांनी पण सांगितलं की प्राणायाम हा श्रेष्ठ उपाय आहे. 3 उपाय तर दिलेच पहिले. कुठले? तीन उपाय क्रियायोगाचे जे सांगितले दिले तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान ते तर तिकडे हा दिलेले. नाही, इथे सांगितलेले कुठले सांगा तर आणि एक मिनिट हा सांगतो. ह्याच्या अध्यायात सांगितले ना पहिल्या 92व्या. ते शुभेच्छा तनुमानसा विचारणा ते का? नाही ते नाही. वासना हे वासना एक झालं, दुसरं काय तत्वज्ञान झालं, तत्वज्ञान वासना त्याग झाला. त्याच्या आधी पण 3 तत्वज्ञान पहिला, तत्वज्ञान, दृढ दुसरा वासना मनोनाश. हा, आणि तत्वज्ञान पहिला, दुसरा मनोनाश, तिसरा दृढ मनोनाश, वासना. तिसरा वासनाक्षय. आणि मग त्याला जोडीनं तुम्ही हे तिन्ही एकत्रच केले पाहिजेत. आणि त्याच्याबरोबर प्राणाचाही अभ्यास केला पाहिजे. असंही त्यांनी इथे उपाय म्हणजे सांगितले. असे मनोवृत्तीचा आढावा घ्यायचा वेगवेगळे सांगा उपाय. ना. हा, तर आपण सर कुठल्या आपण ह्याच्यावर आहोत सर? विक्षिप्त अवस्थेमध्ये असतो बऱ्याच वेळा, हम्म. किंवा थोड्यात म्हणजे मनात काही जागरूक झालं, विवेक जागरूक झाला की आपण योगाकडे वळतो. इतर वेळी आपण आपल्या आपल्या व्यापात पण एक गोष्ट, असतो. मी परवा त्या दिव्य कीर्तींचा एक असाच व्हिडिओ आलेला माझ्या समोर, बघत होतो. तर त्यांनी ह्याला होता, तो फेसबुकला आलेला होता. दिव्य कीर्ती माहिती असतील तुम्हाला, ते IAS झालेले आहेत हो सर. डॉक्टर आणि विकास दिव्य आर्थिक कीर्ती. वगैरे झाले. हो, हम्म. विकास दिव्य तर कीर्ती. त्यांनी सांगितलं की जो तत्वज्ञान शिकला व्यवस्थित, एक जरी तत्वज्ञानातलं म्हणजे दर्शनशास्त्र एक जरी व्यवस्थित जो शिकला, तो पहिल्यासारखा कधीच राहत नाही.
म्हणजे जर तुम्ही तत्वज्ञानाला ऍडमिशन घेता आहात तर तुम्ही कधी घ्यायची ते ठरवा. हे मी तुम्हाला आत्ताच सावध करतो असं त्यानं सांगितलं त्या माणसानं. आता तो माणूस आस्तिकही नाहीये नास्तिकही नाहीये. तो सरळ सांगतो की मला काही समजत नाही किंवा मला जे प्राप्त झालेलं नाही त्याच्याविषयी मी बोलून काय उपयोग आहे. मी नाही म्हणत नाही, मी आहेही म्हणत नाही, असं आहे. परंतु त्याचं हे वाक्य मला पटलं की खरोखरच माणूस तसा राहू शकत नाही. कारण क्लेश म्हणजे काय हे व्यवस्थित समजावतं दर्शनशास्त्रामध्ये आल्यानंतर. आणि मनुष्य मग तेवढी प्रतिक्रिया देत नाही जशी पहिली देत होता. तर ते सांगतात की मी महिना महिना एकटा राहतो, कोणाशी संवाद करत नाही, फार बोलत नाही, मला एकटं राहायला आवडतं असं सांग. हा, कैवल्य. आता आपण हे जे छोटे छोटे जरी हे करत असलो तरी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ना. त्याच्यामुळे योग नुसता वाचूनही होणार नाही असंही लिहिलेलं आहे पाठप्रदीपिकेमध्ये. तुम्ही जोपर्यंत तुमच्या वर्तनात तो उतरत नाही तोपर्यंत होणार नाही. त्यामुळे तेही करायला पाहिजे. कुठे होतो आपण? श्लोक नंबर श्लोक नंबर 67. 67. जिन महात्माओं का चित्त परिपूर्ण आत्माकार के प्रतिफलन से विशाल हो गया है, उनकी दृष्टि में जगत जीर्ण तिनके का टुकड़ा, विष, अमृत, क्षण और हजारों कल्प ये सभी समान रूप है. कारण त्यांच्या दृष्टीनं काय आहे? आभास आहे फक्त. मूळ काहीही इथे काही आनंद नाहीच. हे सगळं काय आहे? आभासी आहे. पुढे जगत याच्यामध्ये काय काय घेतलंय बघा. विष, अमृत घेतलं. त्यानंतर पुढचं बघा, क्षण आणि हजारो कल्प. हे सुद्धा त्याच्या दृष्टीने काय आहेत? म्हणजे काळाची मर्यादा त्याला सुखावत पण नाही आणि दुःखावत पण नाही. म्हणजे व्यापकच, खूप व्यापक आहे. संविद मात्रम जगदिती. हे बघा इथे आता तसंच सांगितलं जसं आपण मगाशी विचार केला तसंच बोलले बघा. संविद मात्रम जगदिती मत्वा मतित बुद्धयः संविन्मय त्वाद अंतस्थ जगत का विहरन्त्यमी. जगत चिन्मात्र स्वरूप है किंवा संविद मात्र है, यो जानकर ये प्रमुदितमति तथा समस्त जगत में आंतर प्रत्यगात्म रूपता के अवलोकन से अंतस्थ जगत वाले महात्मा सविन्मय होकर सर्वत्र विहार करते हैं. ते आनंदमय कोशाच्या आतमध्ये स्थित झालेले असतात. त्यांना बाहेरच्या जगाशी एवढाच संबंध असतो की हे एक काय आहे? संविद मात्र आहे. ते घटत आहे, घडू दे, अशा परिस्थितीमध्ये ते असतात. संविद मात्र परिस्पंदे जगते वस्तुपंजरे किम हेयम किम उपादेयम इह तत्वविदाम मतम. तत्वविदांचं मत काय असतं या जगाविषयी? तर संविद मात्र के परिस्पंद स्वरूप जगत के पिंजड़े में क्या हेय और क्या उपादेय हो सकता है. जसं सरांनी उदाहरण मागच्या वेळी आपल्याला ह्याच्यात दिलेलं बघा की ज्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झाली तो कसा बघतो, तर तो एखाद्या पर्वतावरून खाली चिटीप्रमाणे दिसणाऱ्या म्हणजे मुंगीप्रमाणे जी माणसं चाललेली असतात त्यांना बघतो, असं तिथे उदाहरण दिलेलं. मग त्याचं उदाहरण कसं दिलेलं की 40व्या माळ्यावरून खालच्या रोडवर ट्रॅफिक चाललेलं आहे, त्यांना माणूस बघतो आणि हसतो, बघा कसे रेंगतायत, असं म्हणतात लोक. का? तर ट्रॅफिक जाम झालेला आहे तिथे खाली, गाड्या सगळ्या एका पाठोपाठ एक लागल्यात, काय अवस्था आहे, असं बघतात. अशा पद्धतीत त्याचं वर्णन केलेलं आहे. सविन मात्र के परिस्पुंदर जगत जगत के पिंजड़े में क्या हेय और क्या उपादेय हो सकता है.
अर्थात न कुछ हेय है और न कुछ उपादेय है, यह तत्वज्ञों का मत है, तत्वज्ञानों का मत है। संविदेव संविदेव वेदे संविदेवेद वेदम अखिलम संविदम एव इदम अखिलम भ्रांतिमन्याम त्यजा अनघ सविन्मय वपुः स्फारम किम जहाति किम इह एते। हे पापशून्य परशुराम श्रीराम जी, यह समस्त जगत संविदात्मक ही है, अतः आप अन्यता भ्रांति का परित्याग कर दीजिए। जग ही जी भ्रांती आहे ती संविद रूपाच आहे, त्याची त्याग करा। जो प्रकाशात्मक चित्त प्रचुर स्वरूप वाला तत्व है वह ब्रह्म है, वह क्या त्यागेगा और क्या ग्रहण करेगा? कारण त्याचपासून सगळं बनलेलं आहे। यदे तज्जायते भूमेर भविष्य पलवांकुरम तत्संविदेव प्रथते तथा तत्वांकुर स्थितम। भूतकालीन पदार्थों में किसी की इच्छा नहीं होती, अतः अज्ञानी रूपी हरिणों के द्वारा वर्तमान कालीन जो कुछ भूमि से पल्लवांकुर पाय पदार्थ उत्पन्न होते हैं और भविष्यकालीन जो कुछ भूमि में पल्लवांकुर रूप पदार्थ उत्पन्न होने वाले हैं, ये ही स्पृहणीय है। उन सब का जैसे तत्वज्ञ की दृष्टि से संविद रूप से प्रथन होता है, वैसे ही आकाश आदि तत्वों के अंकुर की तरह स्थित शब्द स्पर्श आदि अन्य विषयों का भी तत्वज्ञ की दृष्टि से संविद रूप से ही प्रथन होता है। जे काही आकाश आदी तत्व तयार झालेले आहेत, म्हणजे स्थूल जगत जे काही तयार झालेलं आहे ते सर्व कशा पद्धतीत हे आहे, काय नाशिवंत आहे याची त्याला प्रचिती येते। जसं त्यांनी उदाहरण दिलंय की पल्लवांकुर जेव्हा येतात ते भविष्यात जाऊन मारणारच आहेत, मागच्या पल्लवांकुरांशी आपला काही संबंध नाही। परंतु सध्या जे आहेत त्याच्यावर कसं हरिणीचं अज्ञानी रूपी हरिण जे असतं ते बघत असतं की मला कुठे खायला मिळेल। तशा पद्धतीत यांचं चित्तामध्ये काहीही होत नाही। यांचं चित्त काय म्हणतं की स्थूल पदार्थ तयार होतात, थोड्या दिवसांनी स्वरूप प्राप्त करतात, थोड्या दिवसांनी मरण पावतात। जगातली सगळी गोष्ट ही नाशिवंतच आहे। तर सगळ्यात अधाविंते महत्वाची गोष्ट एक अशी जाणवते याच्यात, की यांनी प्रत्याहारावरती विजय मिळवलेला आहे आणि हा तो प्रत्याहार मात्र प्रत्याहार, हा, हम्म, इथे त्यांनी त्यामुळे वैराग्य काय घेतलं। होतं की पुन्हा आणखी काही संवेदना ते प्राप्तच होत नाहीत, म्हणजे प्राणस्पंदाचा मुद्दाच येत नाही ना तसं पाहिलं तर, कारण नाही, नवीन क्रिएशन होणं इथे नाहीच हा, आहे असं. दोघांमध्ये फरक कसा आहे बघा। प्रत्याहार जो आहे तो इंद्रिय वशीकार आहे, म्हणजे इंद्रियांना वशमध्ये करणे। आणि वैराग्य जे आहे ते काय आहे, तर ते या सर्वांचा त्याग करणे आहे। म्हणजे जे त्याला तिकडे हे काय दिलेलं आहे, श्लोक काय आलेला आहे, वशीकार शब्दज्ञाना संज्ञा वैराग्यम. शब्दज्ञानानुपाती झालं, पण तिकडे काय आलेलं आहे, पटकन आठवेना आता। वशीकार संज्ञा वैराग्यम असं आलेलं आहे बघा। मग तिथे अशा पद्धतीचा वशीकार होतो ज्याच्यामध्ये दोन प्रकारची वैराग्य सांगितली, एक परवैराग्य आणि दुसरं अपर अपरवैराग्य। वैराग्य. त्यातलं अपरवैराग्य जे आहे ते जेव्हा वशीकार स्वरूपात प्रतिष्ठित होतं, म्हणजे हे जे काय आपण प्रत्याहार ही काय आहे, साधनेतला एक भाग आहे। प्रत्याहार हा करायचा आहे, म्हणजे स्वतःला प्रयत्नपूर्वक आपण स्थित करणार आहोत आणि त्यापासून जो वशीकार तयार मला होईल ते तो म्हणताय का म्हणजे सर? वैराग्य आहे, अपरवैराग्य।
मग त्याच्यामध्ये प्रवृत्ती होतच नाही. आणि परवैराग्य हे असं आहे की पुरुषख्याती झाल्यानंतर गुणांचं वैतृष्ण्य होणे, अशा परिस्थितीत हा पोचलेला आहे. आलं का लक्षात? त्यावेळी काय होतं, तर सगळे बीजांकुर नष्टच होतात. म्हणजे ते दग्धबीजच होतं. मग अशा परिस्थितीमध्ये हे स्थित होतात. आदावन्ते च यन्नास्ति वर्तमाने अपि तस्य च किंचित काललवम दृष्टा सत्ता असो संविदो भ्रमः। जिसको आदि और अंत में अस्तिता है नहीं, उसकी यदि वर्तमान काल में यानी बीच में कुछ काल तक सत्ता देखी जाए तो वह संवित का एक भ्रम ही है। आता याला काय आहे, तर अतितानागत हे जे काही शब्द वापरलेले आहेत बघा, तिकडे पण वापरलेले होते. तर अतीत, अनागत आणि वर्तमान या तिन्हीमध्ये याला रुचीच नाहीये. लक्षात आलं? मग वर्तमानामध्ये काय जे तुम्ही सगळं मगासपासून सांगितलं, की आईस्क्रीम आणून ठेवलं समोर, अजून कुठलं फळ आणून ठेवलं किंवा कुठले नगाडे आणि भेरी वाजवले, काहीच फरक पडत नाही. अशी ह्याची स्थित असते आणि हा संवित हा एक भ्रम आहे, यावर तो ठाम असतो. इति मत्वा धियं त्यक्त्वा पातिनीम निस्संग संवित भारूपो भव भवांतमागतः। उस उक्त अर्थ का युक्तिपूर्वक मनन से दृढीकरण कर। आता इथे हे अभ्यास सांगतायत बघा, काय करायला हवं, तर मगासचा जो अर्थच म्हणजे आता जे 72वं सूत्र सांगितलं त्याच्या अर्थाचं युक्तिपूर्वक मनन करून दृढीकरण करून, तथा यह भाव रूप है और यह अभाव रूप है, इस प्रकार विकल्प युक्त मति का त्याग कर भाव के बाध स्वरूप ब्रह्म में प्राप्त होकर आप संग शून्य प्रकाशमान संविद रूप हो जाइए। इथे फक्त त्यांनी काय सांगितलं, तर हे भावरूप आहे, हे अभावरूप आहे, अशा गोष्टींपासून, म्हणजेच काय, द्वंद्व आहे ना, द्वंद्वाची मतीचा तू त्याग कर. भाव आणि आणि अभाव रूपाचा त्याग करायचा हा, द्वंद्वाचा. आणि ह्याला बाधा आणणार जे मूळ तत्व आहे त्याचा जर तू दर्शन केलंस, म्हणजेच काय, विवेक ख्याती प्राप्त झाली, तर काय होशील, संग शून्य प्रकाशमान संविद रूप हो जाइए। कायेन मनसा बुद्ध्या कैवल्येर इंद्रियेरपि, आलं बघा इकडे पण, कर्म कुर्वन्न कुर्वन् वा निस्संग सन्नलिप्यते। आता तिथे पण वर्णन केलेलं आहे बघा, योगदर्शनामध्ये सुद्धा जो पुरुष आहे तो निर्लिप्त आहे, तसं वर्णन तिथे पण आहे. इथे पण आलंय बघा, शरीर, मन, बुद्धि तथा आसक्ति दोष से वर्जित, इंद्रियों से व्युत्थान काल में चाहे कर्म करे या समाधि में चाहे न करे, ज्ञानी असंग होने के कारण कर्म या अकर्म किसी से लिप्त नहीं होता। आलं का लक्षात? आता इथे ते संगम त्यक्त्वा परित्यज्य, ते मामेकम शरणम व्रज. हा, हा, ते ते पण आता आहे. गीते. आणि कर्म करण्याचं तिथे जे काही सांगितले, कर्म प्रधान जे काही भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये निस्संग होणं आवश्यक आहे. फलप्राप्तीची अपेक्षा नको आहे, ती टाकून कर्म करणे, हे जे सांगितलेलं आहे ते इथे आलं. मग असं व्हायला पाहिजे, लिप्त न होता कर्म करता आलं पाहिजे, ही सुद्धा एक साधनाच आहे. गतसंगेन मनसा कुर्वन्नपि न लिप्यते सुख दुःखैर महाबाहो मनोरथ दशास्विव। हे महाभावो, जिस प्रकार कोई भी मनोराज्य, हे सरांकडून ऐकायला पाहिजे जरा जास्ती. सर एका श्लोकावर एक एक लेक्चरच घेतील 2 तासाचं, कारण ते इतकेच संदर्भ देतील की आपल्याला पुढचं लेक्चर आहे सर असं सांगावं लागेल. हे महाबाहो,
जिस प्रकार कोई भी मनोराज्य की संपत्तियों के नष्ट होने या न होने पर तज्जनित सुख दुखों से लिप्त नहीं होता, उसी प्रकार ज्ञानी पुरुष संग रहित मन से कर्मानुष्ठान करे चाहे न करे, तज्जनित सुख दुखों से लिप्त नहीं रहता. कारण कर्माशय नावाची कुठली वस्तू तिथे अस्तित्वातच नाही. चित्त लीन झालेलं आहे, मनोनाश झालेला आहे. त्यांच्यामध्ये कुठलंही भांडच अस्तित्वात नाही. त्यात पाणी टाकलं तरी ते खालीच पडून जाणार. तसंच त्यांनी कुठलंही कर्म केलं तरी सुद्धा त्याचे जो कर्माशय बनलं पाहिजे त्याच्यासाठी तिथे आशय शिल्लक नाही. त्यामुळे त्याचे कुठलेही त्याला भोग प्राप्त होण्याची शक्यता नाही. पुढे गतसंगम मतिम कुर्वन्यपि अंग्यष्टिभिः न लिप्यते सुखैर दुःखैर मनोरथ दशाश्विव. आत्मा के अकर्तापन और अभोक्तापन का अनुभव हो जाने के कारण बुद्धि को वीतसंग बना रहा तथा शरीर आदि उपकरणों से व्यवहार निरत हो रहा भी ज्ञानी सुख दुखात्मक अनुकूल प्रतिकूल भावों से उस तरह लिप्त नहीं होता जिस तरह मनोराज्य के वैभवों के आगमापायों से अज्ञानी लिप्त नहीं होता. यहाँ इथे त्यांनी काय आत्मा हा कसा आहे, दृष्ट आहे. फक्त तो कुठलाही करता नाही आहे. तसंच तो काय आहे, अभोक्तापन. आत्मा के अकर्तापन और अभोक्तापन तिकडे भोक्ताच सांगितलेला आहे का अनुभव हो जाने के कारण बुद्धि को वीतसंग बना रहा तथा शरीर आदि उपकरणों से व्यवहार निरत हो रहा भी ज्ञानी सुख दुःखात्मक. शरीर आदि जे आहेत ते आपल्याला उपकरण म्हणून दिलेले आहेत. कशासाठी? कर्म करण्यासाठी. परंतु ती कर्म आपण आपल्या सुखासाठी करत असतो. आपल्याला सुख प्राप्त व्हावं म्हणून करत असतो. परंतु असा जो निस्संग झालेला आहे, या शरीराशीच त्यानं नातं तोडलेलं आहे. त्याला त्या उपकरणाशी सुद्धा काही लगाव राहिलेला नाही. असा जो असतो सुख दुःखात्मक अनुकूल प्रतिकूल भावों से उस तरह लिप्त हो जाता नहीं होता जिस तरह मनोराज्य के वैभवों के आगमापायों से अज्ञानी लिप्त नहीं होता. गतसंगमना दृष्ट्या पश्यन्नपि न पश्यति एतद् अन्यस्थचित्तत्वाद् बालेन अपि अनुभूयते. विषयों के साथ संसर्ग से शून्य अंतःकरण वाला महात्मा चक्षु से विषयों को देख रहा भी उन्हें नहीं देखता, क्योंकि उसका चित्त तो अन्यत्र परब्रह्म में लगा हुआ है. जिसका चित्त अन्यत्र रहता है वह विषय नहीं देखता. यह बात बालक को भी ज्ञात है. ज्याचं वर्गात चित्त नाही अशी पोरं भरपूर असतात. तशा पद्धतीत ज्याचं चित्त थाऱ्यावर नाही असा तो होऊन जातो. म्हणजे त्याचं चित्त सदा कुठे राहिलेलं असतं, तर परब्रह्मातच लीन असतं. जरी तो बघत असला तरीही तो न बघितल्या समानच आहे. गतसंगमना जंतुः पश्यन्नेव न पश्यति न शृणोत्यपि शृण्वश्च. आता सगळ्या बाबतीत सांगा. न स्पृश्यत्यपि न च स्पृश्यन्. म्हणजे विषय त्या इंद्रियाद्वारे आत येत आहेत, परंतु त्याचा संग होऊ देत नाही, अशी त्याची अवस्था आहे. विषय संग से शून्य मन वाला प्राणी सुनता हुआ भी नहीं सुनता, स्पर्श करता हुआ भी स्पर्श नहीं करता. इस अर्थ की प्रतिपादक श्रुति भी है. अन्यत्र मना अभूवम ना दर्शम, अन्यत्र मना अभूवम ना श्रौषम. ठीक आहे, समजलं काय म्हणायचं आहे ते समजलं. न जिघ्रत्यपि संजिघ्र. बापरे, जिभेला पीळ पडणार, नको, आपण खाली बघू. यत्र अन्यत्र मना
योगी म्हणजे बाहेर ज्यांची अन्यत्र मन लागलेलं आहे म्हणजे संसारात जे रत आहेत असे योगी भली प्रकार सुंग रहा भी नहीं हे वेगळं आहे. यह अन्यत्र मना म्हणजे ब्रह्मामध्ये लीन असलेला मन योगी भली प्रकार सूंघ रहा भी नहीं सूंघता, नेत्र उन्मिलित कर रहा भी उन्मिलित नहीं करता, पदार्थों में यानी अपने अपने विषयों में संस्कारवश कर्मेंद्रियों के संसृष्ट होने पर भी वह संसृष्ट नहीं होता. म्हणजेच अकर्म त्या होऊन वरच्या राहतो. वरच्या श्लोकाशीच जोडलेलं आहे. लौकिक कर्म हा देशांतरस्थ चेतोभिर एतद आत्मगृहस्थितैः अप्रौढमतिभिः साधु मूर्खैर अपि अनुभूयते. जिसका मन अन्यत्र चला गया है ऐसे अपने घर में रहने वाले एवं अप्रौढ़मति बालक पशु आदि अप्रौढ़मति बालक पशु आदि इस विषय का यानी देख रहा भी नहीं देखता आदि उक्त अर्थ का अनुभव करते हैं. इस विषय में उनको किसी प्रकार का विवाद नहीं है. अप्रौढमती आहेत. हाँ, आसक्ति ही संसार की कारण है. आसक्ति ही समस्त पदार्थों की हेतु है. आसक्ति ही रम्य विषयों की अभिलाषाओं की जनक है और आसक्ति ही समस्त विपत्तियों की उत्पादिका है. आसक्ती हे सर्वांचं कारण आहे कारण आपण फक्त सुख प्राप्तीसाठी सदा मोहित असतो. संगत्यागम विदुर्मोक्षम संगत्यागद जन्मता संगम त्यज्य त्वं भावानां जीवन मुक्तो भवा अनघ. हे निर्मल श्री राम जी, संग परित्याग मोक्ष है. वर्तमान देह आदि संबंधी से निवृत्ति संग परित्याग ही मोक्ष है. यह महर्षियों का मंतव्य है. हे महर्षींनी सांगितलेलं आहे. संगत त्याग से जन्म छूट जाता है म्हणजेच मुक्ती प्राप्त होते. अतः आप पदार्थों का संसर्ग छोड़ दीजिए और जीवन मुक्त हो जाइए. आता श्रीराम उवाच सर्व संशय निराहार शरण मारुत हे मुने संगः किमुच्यते ब्रूहि समासेन मम प्रभो. अखिल संशय रूपी कुहरे के लिए शरत काल के वायु रूप हे महामुने संग किसे कहते हैं. हे प्रभो यह आप मुझे समजाइए. संग कशाला म्हणतात हे तुम्ही मला समजावा. आता वशिष्ठ उवाच त्यांनी भावाभावे वशिष्ठांना काय छान उपमा दिली आहे पण होय. की अखिल संशय शरदकाल कुहरे ते के वायुरूप लिए महामुने. हाँ, भद्र इष्ट एवं अनिष्ट पदार्थों की प्राप्ति तथा अप्राप्ति होने पर हर्ष और विषाद विकार उत्पन्न करने वाली मलिन जो यह रागादि वासना है वही संग है. वासनेलाच संग म्हटलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच सुख दुःख रूपी काय असतात वासना असतात. तर रागादी वासना म्हटल्या जातात आणि यालाच संग असं म्हटलेलं आहे. ऐसा मुनि कहते हैं. पुढे जीवन मुक्त स्वरूप वाले तत्ववेत्ताओं को पुनर्जन्म न देने वाली हर्ष एवं विषाद दोनों से निर्मुक्त शुद्ध वासना होती है. त्यांच्यामध्ये हर्ष आणि म्हणजेच काय सुखानुशयी राग हा दुःखानुशयी द्वेष हा ही भावना त्यांच्यामध्ये असत नाही. ताम असंगाभिधाम विद्धी यावत देहम च भाविनी तया यत क्रियते कर्मम न तद बंधाय वै पुनः. रामभद्र उस शुद्ध वासना का नाम असंग है. जे दुःख आणि सुखाप्रती म्हणजे गीतेत पण ते लालादित सांगितलं ना. नसलेली हा. आकृष्ट नसलेली अशी जी वासना त्याच्यामध्ये असते निर्मुक्त
सुखदुःखांपासून निर्मुक्त शुद्ध वासना जी असते त्यालाच असंग असं म्हटलेलं आहे. इसे आप जानिए, वह तब तक रहती है जब तक अवशिष्ट प्रारब्ध कर्मों का विनाश नहीं होता. तोपर्यंत असते जोपर्यंत प्रारब्ध कर्मांचा नाश होत नाही. उस भोग संपत वासना नाही से जो तोपर्यंत. कुछ किया जाता है वह पुनःसंसार का कारण नहीं होता. अशी जी शुद्ध वासना असते ती कर्माशय उत्पन्न करत नाही, त्यामुळे पुनर्जन्माचे कारण होत नाही. हे गीतेतले खूप संदर्भ लागतात सर, की समदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, असे सगळे. जबरदस्त. भगवद्गीता सुद्धा मस्तच आहे. पूर्ण व्यवस्थित समजणं फार आवश्यक आहे. जीवनमुक्त रूपाणां दीनानां मूढचेतसां युक्ता हर्ष विषादाभ्याम बंधनी वासना भवेत. जो जीवन मुक्त स्वरूप से संपन्न नहीं है, अतएव जो दीन एवं मूढ़मति है, उनकी वासना हर्ष तथा विषाद इन दोनों से मिली हुई रहती है. यह वासना बंध देने वाली या फिर पुनर्जन्म देने वाली होती है. हे श्री राम जी, इसी बंधकारक वासना का दूसरा नाम संग है. यह पुनर्जन्म प्रदान करती है. इस वासना से जो कुछ किया जाता है वह केवल बंधन का ही हेतु होता है. अशा वासनेनं कुठलंही कर्म करा, ते दुःखाला त्यागण्यासाठी असू दे, मला दुःख होऊ नये म्हणून केलेलं कर्म असू दे, किंवा मला आनंद प्राप्त व्हावा म्हणून केलेलं कर्म असू दे, हा संगच पैदा करतं आणि हे काय करतं, पुनर्जन्मारूपी कर्माशय तयार करतं. अपनी आत्मा में विकार पैदा करने वाले उक्त स्वरूप के संग का त्याग कर यदि आप स्वस्थ होकर स्थित रहे तो व्यवहार निरत होते हुए भी आप उससे लिप्त नहीं होंगे. म्हणजेच निर्विकार किंवा अलिप्त अशा ब्रह्मस्वरूपाला जाणल्यानंतर त्यामध्ये स्थित होऊन जेव्हा तुम्ही कर्म कराल, अशी जी कर्म होतील त्यांच्यापासून तुमचं कर्माशय उत्पन्नच होणार नाही किंवा या वासना तुम्हाला लिप्तच होणार नाही. जे व्यवहार तुमच्याकडून होतील ते व्यवहार सुख दुःख रूपी वासना तयार करणार नाही, न करता व्यवहार होतील. म्हणजे इच्छा, हर्ष आकांक्षा, अपेक्षा या ठेवायच्याच नाही किंवा कमीच हा करायचं एकदम असंच. अपेक्षा कमी हं. करायच्या. हर्षामर्ष विषादाभ्याम यदि गच्छति नान्यताम वीतराग भय क्रोधस्तद असंगो असि राघव. यदि हर्ष अमर्ष एवं विषाद से व्याप आप अन्यता अन्य रूपता प्राप्त नहीं करेंगे, या सर्वांपासून तुम्ही अलिप्त होऊ नाही शकलात, तर तो राग भय और क्रोध से वर्जित होकर असंग रूप हो जाएंगे. यह निश्चित है. दुःखैर न ग्लानियम, पुढे, यदि दुखों से ग्लानि नहीं करते, सुखों से फूल नहीं जाते, तो आशाओं की परवशता का परित्याग कर असंग ही हो जाएंगे. बघा आत्ताच सर म्हणाले, लगेच त्यांनी सांगून टाकलं, आशा अपेक्षा ठेवू नका. ओके, असं त्यांनी सांगितलेलं आहे. असंग हो जाओगे. व्यवहारों एवं सुख दुख की अवस्थाओं में विचरण करते हुए भी आप यदि ब्रह्मैक रसता को नहीं छोड़ते तो आप असंग ही है. व्यवहारों एवं सुख दुख की अवस्थाओं में विचरण करते हुए भी आप यदि ब्रह्मैक रसता नहीं छोड़ते तो आप असंग ही है. बरोबर आहे. बघा म्हणजे तुम्ही. तुम्ही प्रत्येक सगळी कामं करत असताना तुमचं चित्त ब्रह्म्यात आहे. कामं हो. करताय सगळी पण लिप्तता नाहीये. म्हणजे हे पुन्हा हम्म. तसंच आहे सगळं. साक्षीभाव पण म्हणता येईल ना सर ह्याला, विरक्ती, हो साक्षीभाव. हो हो. फक्त साक्षीभाव नाही तर साक्षी कृती सुद्धा. हा, इथे म्हणजे कर्माच्या आचरण सगळं बाबतीत साक्षी सांगतायत भावाचं राहील विशेष. पूर्ण. कर्मांच्या बाबतीत विशेष सांगतायत.
साक्षीभाव म्हणणं का म्हणायचं सांगा? तर जो द्रष्टा आहे त्याला तो कसा आहे? तर साक्षीच आहे फक्त. साक्षी तो आहे फक्त तो काय त्यात करतो? हा, तो आसक्ती असंग ठेवत नाही. आहे. हा, हम्म. त्याच्यामध्ये काही लिप्तता तो घेत नाही गोष्टी, अलिप्त होत नाही. त्याच्यामुळे तो फक्त बघतो आहे जे काय होतं आहे ते, त्यानुसार जे त्याला प्राप्त कर्म आहे तो करत आहे. त्याच्यापासून तो पळून जात नाही, तो करून टाकतो ते कर्म. परंतु त्याच्या सुखदुःखामध्ये त्याला कुठलाच इंटरेस्ट नसतो. म्हणजे त्याला समोर जेवण आलं जेवतो, नाही आलं नाही दुःख, अशा पद्धतीत तो असतो. आलं, पण आपल्याला कसं पाहिजे? जेवण आलं, अरे पण ते त्यानं दिलं, पण ते त्यानं बहुतेक कालचा दिलेला दिसतोय भात, वास येतोय. बरोबर आहे? सुख दुःख रूपी आपले सगळ्या क्रिया असतात, यांच्यामध्ये तसं काही नसतं. पुढे, संवेद्यो यदि चैव आत्मा, म्हणून सर सांगतात ना की ज्याला मोक्ष द्यायचा आहे त्याला ईश्वर काय देतो? दुःख देतो भरपूर. जेणेकरून त्याला काय समजून येतं की संसाराची हे समजून येते, अनिश्चितता समजून येते, आणि मग तो असंग होतो, वैराग्य प्राप्त होतं त्याला. हे राघव, संवेद्य पदार्थ चित्त स्वभाव ही है। ज्ञान होने पर वह यदि आपको एक रूप लक्षित होता है और यदि आप जिस समय जैसा व्यवहार प्राप्त हुआ तदनुसार वर्तन करते हैं तो आप असंग है। मगाशी म्हटलं तसं, जे समोर येईल ते तो पार पाडत असतो, परंतु त्याच्या बाबतीत तो असंगच असतो. त्याच्यामध्ये सुख दुःख रूपी वासना कधीही निर्माण होत नाही. हेच त्याचं खरं आहे. म्हणजे परीक्षा हे दिली अनग, आणि त्याचे मार्क किती पडले ते बघायची गरज नाही. गरज आपण नाही, किती आलो ते पाहायची गरज नाही. आपण आता द्यायचं गरज काम करायचं. नाही. तर असंगत्व म्हणजे ज्याला असंगत्व आहे थेट तो मोक्षाकडेच चालत जातो ना, म्हणजे मोक्षाचाच मार्ग तो जवळपास हो, म्हणजे जवळपास पोहोचतोय तो सर, तो असंगत्व हो, येणारा. हो. हे अनग, असंगता ही बिना परिश्रम से सिद्ध हुई सुदृढ़ जीवन मुक्त की अवस्था है। अतः उसका आलंबन कर आप एक रूप स्वस्थ और वीतराग हो जाइए। तिथे एक वा 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 7 वेळा वापरलेला आहे बघा चित्त याच्यामध्ये. त्याच्यामध्ये वीतराग विषयम वा चित्तस्य, ते जसंच्या तसं इथे या श्लोकात लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? की अशा योग्याचा चित्ताचा आलंबन करा जे वीतराग झालेले आहेत. असा जर चित्ताचं तुम्ही आलंबन घेतलं तर तुम्ही सुद्धा जीवनमुक्त होऊ शकता, असंग होऊ शकता. जीवन मुक्तों के ज्ञान से संपन्न मौन व्रतधारी और इंद्रिय रूपी पाशों को वश में रखने वाला ज्ञानवान आर्य पुरुष मान, मद और मात्सर्य से रहित तथा चिंता ज्वर से शून्य होकर स्थित रहता है। चिंता ज्वर. श्रीराम श्रीराम जी भोग, विक्षेप आदि के हेतुभूत प्रचुरतर पदार्थों के सदा रहते हुए भी सब में समान भाव रखने वाला तथा बाहर और भीतर इच्छा एवं यांछा आदि दीनता से शून्य अंतःकरण वाला यह महात्मा एकमात्र अपने वर्णाश्रमोश्रित स्वाभाविक क्रम प्राप्त व्यापार से पृथक दूसरा कुछ भी व्यापार नहीं करता। त्याच्या वाटेला जे भोग आलेले आहेत, ज्या वर्णामध्ये तो जन्मला असेल किंवा जो वर्ण त्यानं स्वीकारला असेल, त्यामध्ये जे कर्म त्याच्या वाटेला आलेलं आहे ते तो यथोचित पार पाडतो, तो करत नाही स्वतः. त्याच्या वाटेला आलेलं तो पार पाडतो. म्हणजेच भोग जे त्याच्या वाटेचे आहेत ते तो संपवण्यासाठी फक्त प्रयत्न करतो. पुढे, जो कुछ भी वर्णाश्रमानुसार परंपरा प्राप्त अपना कर्तव्य रहता है, यह ज्ञानी उसी का क्रियाभिनिवेश और फलाभिलाषा से वर्जित बुद्धि से खेद छोड़कर अनुष्ठान करता हुआ
अपनी आत्मा में रमण करता है. ते तो कार्य करत असताना तो आतमध्ये ब्रह्मामध्येच लीन झालेलाच असतो. सर्व कर्मेंद्रिय काम करत असतात, परंतु तो आतून मात्र त्याच्या कुठल्याही आनंदाचाही आस्वाद घेत नाही किंवा त्याला कुठल्या कर्मामुळे खेद पण वाटत नाही. अशा परिस्थितीत तो काम करत असतो. जिस प्रकार मंदराचल पर्वत से मथित क्षीर प्रचुर वारी समुद्र अपना स्वाभाविक शुक्लपन नहीं छोड़ता, उस प्रकार आपत्ति पाकर अथवा उत्तम संपत्ति पाकर महामती तत्वज्ञ अपना पूर्व सिद्ध शम दम प्रसन्नता समदर्शन आदि स्वभाव नहीं छोड़ता. समलोष्टाश्म कांचन अशी अवस्था त्याची होते. त्याला खूप पैसे आले म्हणूनही काही फरक पडत नाही आणि फार दरिद्री आहे म्हणून पण काही फरक पडत नाही. उदाहरण कसलं दिलं तर मंदराचल पर्वतानं जे हे केलेलं होतं, समुद्र मंथन केलेलं होतं, त्यावेळी सुद्धा समुद्रानं आपला शुक्लता धर्म सोडलेला नाही. तशा परिस्थितीत तो आपला धर्म हा ब्रह्मधर्मच आहे असा पद्धतीत तो तिथे स्थित झालेला असतो. त्याच्यात काही फरक पडत नाही. जैसे चंद्रमा कलाओं की वृद्धि और कलाओं के ह्रास या उदय एवं अस्तमय काल में एक रूप रहता है, वैसे ही ज्ञानी साम्राज्य और दरिद्रता आदि आपत्ति तथा सर्पादि योनि अथवा देवताओं की स्वामिता प्राप्त कर खेद शून्य तथा हर्ष शून्य होकर एक रूप से स्थित रहता है. चंद्रमाओं की कलाओं की वृद्धि और कलाओं के ह्रास या उदय एवं अस्तमय काल में एक रूप रहता है. चंद्राच्या कलेमुळे त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही, तो एकरूपच असतो. तशा पद्धतीत तसंच साम्राज्य, दरिद्रता, आपत्ती यामध्ये सुद्धा तो समान राहतो. तसंच सर्पादी योनी किंवा देवतांचा जरी त्याला राजा केला तरी सुद्धा त्याला कुठलाही फरक पडत नाही. हर्ष शून्य होकर खेद शून्य आणि हर्ष शून्य एक रूप से स्थित रहता है. सर, एक हो. गोष्ट याच्यात आणखी लक्षात येते हा. की वसिष्ठ मुनींचं केवढं मोठं व्यक्तिमत्व असेल की त्यांनी या सृष्टीतले सारे उदाहरण दिले. हा. माणसांचे दिले, स्वभावाचे दिले, ज्ञान होतं आचार्य. परिस्थितीचे दिले, निसर्गाचे दिले आणि हो म्हणजे हो. निरीक्षण आणि एकरूपता त्याच्या सोबतची काय जबरदस्त असेल, त्याच्याशिवाय हे सुचूच शकत नाही. केवढी उदाहरणं आहेत ही आणि केवढी दिव्य उदाहरणं आहेत बघा ना. कारण ते गुरुकुल चालवत होते, आचार्यच होते ना. सर्व विषयांचं ज्ञान त्यांना होतंच, त्यामुळे त्यांनी ते तसं लिहून ठेवलेलं आहे. श्री राम जी, मन में दीनता का त्याग कर आप क्रोध के, आत्मा और अनात्मा के भेद के तथा नाना फल तुच्छ स्वरूप कर्मों के त्याग पूर्वक आत्मा का विचार कीजिए, जिस विचार से उत्तम कार्यनिष्ठ हो जाए, यानी अवश्य संपादन करने के लिए योग्य अंतिम पुरुषार्थ में स्थित हो जाइए. अंतिम पुरुषार्थ काय आहे? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्याच्यामध्ये तुम्ही स्थित व्हा. श्रीरामजी, उक्त आत्मविचार, आत्मा आणि अनात्माचा भेद सांगितलाय कुठे माहिती आहे ना? अविद्या मध्ये सांगितलेला आहे. बरोबर? आत्म पदार्थांना अनात्म समजतो, अनात्म पदार्थांना आत्म समजतो, उलट सांगितलं. अविद्येचं बरोबर? लक्षण. तो विचार तुम्ही त्याग करा. पुढे, उक्त आत्मविचार के द्वारा प्राप्त समाधि के विलास से समस्त वासनाओं का विनाश हो जाने से, समाधी प्राप्त झालेली आहे आणि त्याचा विकास करत आहे, म्हणजे त्यामध्ये दीर्घ काळ तो टिकू लागलेला आहे. अशा योग्याला समस्त वासनाओं का विनाश हो जाने से अतिस्वच्छ समाधिगत आत्मस्वरूप अवश्य अवश्य द्रष्टव्य पदार्थ से युक्त तथा अविद्या और अविद्या कार्य के विनाश में समर्थ होने के कारण दीप्त बुद्धि म्हणजे समाधि प्रज्ञा से दुख वर्जित निरतिशयात्मक सुख स्वरूप परम पद का अवलंब कर
आप अवस्थित हो जाइए. पूर्ण काय सांगितली? योगाची पूर्ण प्रक्रिया सांगितली यामध्ये. सुरुवातीला काय करायचं आहे? आत्मविचार के द्वारा प्राप्त समाधी, समस्त वासनाओं का विनाश. त्यानंतर त्या समाधीमध्ये काय? आत्मस्वरूप द्रष्टा म्हणजे विवेक ख्याती प्राप्त करायची. ते झाल्यानंतर अविद्या और अविद्या के कार्य में विनाश म्हणजे संप्रज्ञात, त्यानंतर असंप्रज्ञात. दीप्त बुद्धि से दुख वर्जित निरतिशयात्मक सुख स्वरूप परम पद का आलंबन करना और उसे पाना. परम पद का आलंबन करने से पुनरावृत्ति की शंका नहीं रह जाती. ऐसा कहते हैं भद्र, आप फिर इस संसार में जन्मों के बंधनों से बद्ध न होंगे. ऐसे एकमात्र तत्व साक्षात्कार से ही अविद्या और उसके कार्य रूप समस्त अनर्थों के उपशम के अनंतर नित्य निरतिशय आनंद स्वरूप में प्रतिष्ठा होती है. यह सिद्ध हुआ. सर्वात शेवटी ब्रह्मपदामध्ये तुम्ही तिष्ठित व्हाल. आणि ते कसं आहे? निरतिशयानंद स्वरूप, सच्चित आनंद स्वरूप, अशा स्वरूपाचं ब्रह्मतत्वच तुम्ही होऊन जाल. सर्ग समाप्त झाला. इति श्री मूलशंकर शास्त्री व्यास विरचित योग वशिष्ठ हिंदी भाषा अनुवाद में उपशम प्रकरण समाप्त. ठीक आहे. तो आपला सिलेबस संपलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला जीवनमुक्ताचंच विचारू शकतात, जास्ती करून प्रश्न आला तर. बाकी काही संवितचा विचारतो ना सर, संवितच्या संबंधी तो आदल्या ह्याच्यामध्येच येतो, पहिल्या सर्गामध्ये. हा, पहिल्या याच्यात. पण हा प्रश्न ह्या अध्यायावर, सर्गावर असाच येईल आला तर. जीवनमुक्ताची लक्षणं सांगा किंवा योग वशिष्ठाच्या 93व्या सर्गानुसार जीवनमुक्ताचं वर्णन करा. ठीक आहे. आपला सिलेबस आज इथे संपलेला आहे. ठीक आहे, पूर्ण झालेला आहे. आणि काय राहिलं ह्याच्यातलं? काय नाही ना, संपला. ठीक आहे. खूप छान झालं सर. पण एका यात मलाही कारण आवडलं. या ग्रंथाविषयीची वाचण्याची इच्छा पण निर्माण झाली की हा ग्रंथ हो, नक्की मोठा पाहिला पाहिजे. पाहिलं पाहिजे, वाचला हा, पाहिजे. हा. मग आपल्याला तेच तर निर्माण करायचे ना. हा सर एक सरांना क्वेरी म्हणलं विचारू का? वासना तर निर्माण करायची ना, आपल्या दृढ वासना. सर म्हणजे क्वेश्चन पेपर असाइनमेंट ज्या दिलीत ना सरांनी, त्यामध्ये मदमत्ता करणी असं एक हा. सरांनी दिलेले शॉर्ट नोट. तर ते आपल्याला हो, हो, हो. ग्रंथामध्ये सर कुठल्या सर्गात भेटते ते? ते आहे ना, हत्तीण, मदमत्त हत्तीण असं वर्णन आहे बघा उपशम मध्ये. उपशम मागच्या मध्येच आहे. सर्गात दिलं ना, मधमत्त हा. हत्तीचं उदाहरण दिलं होतं. हो हो. तर त्याचं वर्णन करायचं आहे. तिचे दात चंद्र सूर्याप्रमाणे आहेत वगैरे आहे बघा ते वर्णन. ते सगळं वर्णन करायचं आहे त्याच्यामध्ये. तो श्लोकामध्ये तसं आहे लिहिलेलं, मत्ता करणी असं. त्याचे जे वर्णनात्मक श्लोक आहेत तिथे आहे ते. ते मधमत्ता करणे आणि मनाच्या संबंधी त्यांनी केलं ना वर्णन. हा. हो हो. म्हणजे त्याच्यामध्ये तो अं, सुरुवातीला कसं वर्णन केलेलं आहे की ती वेल जी आहे ती सुखदुःख रूपी फळांना देते वगैरे 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 वर्णन करत मग ते खाली मदमत्त हत्तीण वासना रूपी त्याचं ते वर्णन आलेलं आहे खालती. पटकन मिळालं तर दाखवतो. हा, त्यांनी वासनेचं निरोध करायला सांगितलंय सगळ्या. आणि हा. मग त्याच्या संकल्पना मग कळाली त्याच्या बरं, पुढे प्राण. म्हणजे लक्षात आलं, पण ते कुठला सर्ग आहे आणि हा, कुठला तो उपशम. श्लोक आहे तो लक्षात येत नाहीये नेमकं. उपशम मध्ये 91 साधारण सर्गात. हा 91 सर्गात बहुतेक. 91व्या सर्गातच आहे. सर 91 नाही सर, उपशम मध्ये ना. ह्याच्यात आहे.
हो, उपशम प्रकरणामध्ये आहे. हा. एकच सर्ग आहे तो उपशमचा. त्याच्यामध्ये जे सर्वात पहिल्यांदा घेतलं होतं ना 126 का हा हा, 126 उपशम. निर्वाण झाला ना. आता हे निर्वाण प्रकरण 91, 92, 93 हे निर्वाण प्रकरण आहे हा, बरोबर आणि उपशम प्रकरण उपशमाचा 126वा सर्ग आपल्याला 21 आहे. सर्ग. नाही सर 126वा निर्वाण निर्वाण हे आहे आहे. सर आणि उपशम मधले हे सर 91, हा, 92, उपशम 93. मधले हे 91, 92, 93 आहेत. हा, उलट सांगितलं. बरोबर. हा. हो. त्याच्यामध्ये पटकन दिसलं तर बघतो. मला वाटतं 92 सर्गात आहे की बहुतेक. नाही, इथेच आहे काय. 76वा बघा श्लोक. करणी मदमत्ता असा लिहिलंय बघा. 76वा श्लोक बघा. निर्वाण प्रकरण 126 सर्ग. करणी मदमत्तासा यावन्न विजितौजसा हो नाम सुभटस्तावत समरभूषिषु भूमिषु वह मदोन्मत्त हाथिनी जब तक पराक्रम से जीत नहीं ली जाती तब तक कौन ऐसा वीर है जो उसके आक्रांत क्षुद्र सांसारिक संपत्ति रूपी समर भूमियों में प्रवेश करने के लिए भी समर्थ हो सकता है. ठीक आहे, मिळालं ना उत्तर मॅडम? हो सर. आणि काही? चालेल, बंद करू मग. बंद करूया. हरिओम सर्वांना. हरिओम.